नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उलव्यात महेंद्र शेठ घरत यांची 5,55,500ची दहीहंडी दणक्यात साजरी। उलव्यात शनिवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला। सेक्टर 18 येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था, शेलघर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उरण विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्यातर्फे 5,55,500 रुपयांची बक्षिसे दहीहंडीसाठी होती। यावेळी अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली। शिवस्वराज्य माऊली गोविंदा पथक कळंबोली यांनी पहिल्यांदा सलामी दिली, तर उरण कन्या महिला गोविंदा पथक यांनी दहीहंडी उत्सवात दमदार सलामी दिली। पहिला क्रमांक आई एकविरा गोविंदा पथक दारावे, मानखुर्दगाव महिला गोविंदा पथक दुसरा क्रमांक, तर आई एकविरा महिला गोविंदा पथक वडाळा यांनी तिसऱ्या क्रमांकाने त्यांना गौरवण्यात आले। एकूण 66 गोविंदा पथकांनी 5 ते 6 थरांची सलामी लावली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, निखिल ढवळे, श्रीकांत घरत, शंभू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिवराज मोरे म्हणाले की दहीहंडीचे उत्तम नियोजन आणि गोविंदा पथकांचा उत्साह हा कौतुकास्पद आहे। महेंद्र शेठ घरत यांच्या काटेकोर नियोजनाची महती ऐकून होतो आज त्याची प्रचिती आली। महिला गोविंदा पथकांनी हिरिरीने सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आणि आयोजकांचे मनापासून अभिनंदन। किरीट पाटील, कुणाल घरत, रोहित घरत आणि MG ग्रुपने दहीहंडीचे यशस्वी नियोजन केले होते। राजेंद्र भगत यांनी सूत्रसंचालन केले। अतिशय उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेंद्र भगतसह तृप्ती भोईर, उलवे।